शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन शक्तीपीठसाठी देणार नाही असा निर्धार करत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्ष आणि संघटनांनी भव्य मोर्चा काढलाय। शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीचा एल्गार केलाय। भर उन्हातही मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक मोर्चात सहभागी झाले। वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतीवीर नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली। शक्तीपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कचेरीवर आला। त्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, विविध शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे, हिंदू मुस्लिम लीग, दलित महासंघ, श्रमिक मुक्ती दल, अखिल विद्रोही, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, व्यापारी संघटना तसेच नाते रक्ताचे परिवार यांसह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता। अनेक महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड भारत पाटणकर म्हणाले, आपण संघटितपणे विरोध करून महामार्ग रद्द करेपर्यंत गप्प बसायचे नाही। सुपीक आणि सुजलाम सुफलाम भूमी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही। क्रांतिकारकांच्या भूमीतून पत्री सरकारच्या परंपरेप्रमाणे तीव्र प्रतिकार उभारला जाईल। तसेच शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय। माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, मागणी नसताना लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास आहे आणि त्याविरुद्ध आपण संघर्ष करू। वाळवा तालुक्यातील 12 गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी शेकडो एकर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे। हा अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित भाग हा वाळवा तालुक्यातून, शिराळा तालुक्यातून, पन्हाळा तालुक्यातून आजऱ्याच्या दिशेने जातोय असं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। वास्तविक पाहता गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग वाळवा तालुक्यामध्ये आणण्याची सुद्धा काही एक गरज नाही। उलट या महामार्ग जिथं नद्या ओलांडतो त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला डोंगरासारखा जो भराव पडणार आहे, त्या भरावामुळं वाळवा तालुक्यातील, शिराळा तालुक्यातील शेती तर नष्ट होणार आहेच, पण नदीकाठाला असणाऱ्या गावांना सुद्धा स्थलांतरित व्हावं लागणार आहे। 2-2 महिने पाणी तुंबून राहिल्याची अवस्था निर्माण होणार आहे। एवढंच काय, कराड शहर असेल, अगदी पाटणपर्यंत कोयना आणि कृष्णा नदीचं पाणी तुंबत जाणार आहे। पाटण असेल, कराड असेल, या भागाला पुराचा फटका बसणार आहे। आणि ऐतवड्याजवळ जिथं वारणा नदी ओलांडली जाते त्या ठिकाणाहून पश्चिमेकडं शाहूवाडीतला मलकापूरपर्यंत हा पाण्याचा तुंब जाणार आहे। आणि मग शिराळा तालुक्यातील आणि शाहूवाडी तालुक्यातील आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना त्याचा फटका बसणार आहे। त्यामुळं ही नवीन अलाइनमेंट जी काय आज सरकार इकडं शक्तीपीठ लादू पाहतंय, ज्याची गरज नाही। ज्या शक्तीपीठाचा 6 पदरी रस्ता असला तरी सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी आहे। त्याच ठिकाणी सध्या चालू असणारा नाशिक ते अक्कलकोट हा जो रस्ता चालू आहे, त्या रस्त्याचा मात्र 6 पदरी रस्ता असून सुद्धा 1 किलोमीटरचा खर्च आहे 51 कोटी रुपये। म्हणजे एक राज्य सरकार, एक केंद्र सरकार, केंद्र सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 51 कोटी रुपये, राज्य सरकारच्या 1 किलोमीटरचा खर्च 124 कोटी, म्हणजे जवळपास 40,000 कोटीमध्ये होणारा रस्ता 105 कोटीमध्ये व्हायला, 1,05,000 कोटीमध्ये व्हायला लागलेला आहे। आणि इथंच जवळजवळ 60 ते 65,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे। आणि म्हणून निवडणुकीसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी, 2029च्या निवडणुका जिंकण्यासाठी वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, पलूस आणि शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा बळी देऊन जर हा रस्ता होणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही।